राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून आतापर्यंत भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षांचे अनेक आमदार अडचणीत आलेत। पण अडचणीत येणाऱ्यांच्या या यादीमध्ये शिंदेच्या आमदारांची किंवा त्यांच्या नेत्यांची नावं वाढत जाताना दिसतात। कारण आता पुन्हा एकनाथ शिंदेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। कारण कुडाळकरांनी थेट म्हाडाच्या भूखंडावर अतिक्रमण केल्याचं एक प्रकरण समोर आलंय। तसंच सार्वजनिक निधीचा वापर केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे। महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आता कोर्टानं अँटी करप्शन ब्युरोला दिलेले आहेत। त्यामुळे प्रकरण नेमकं काय आणि यामुळे अडचणी कशा वाढणार आहेत कुडाळकरांच्या, हेच थोडं खोलात जाऊन समजून घेऊ। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। मुंबईतल्या कुर्ला पूर्व मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडाळकर हे सध्या तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत। याच कुडाळकरांनी थेट म्हाडाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे। म्हाडाने सार्वजनिक सुविधा आणि उद्यानासाठी रिझर्व्ह ठेवलेली जी जमीन होती, जो भूखंड होता, त्यावरती कुडाळकरांनी बांधकाम केलंय। बरं, बांधकाम छोटं मोठं नाहीये, तर त्यात एक मोठा हॉल आहे आणि काही गाळे सुद्धा आहेत। आणि हे आरोप केलेले आहेत कुर्ल्यातले रहिवासी रमेश बोरवा यांनी। तक्रारदारांनी समोर ठेवलेले या प्रकरणातले सगळे पुरावे, कागदपत्र पाहिल्यानंतर विशेष न्यायालयानं भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। न्यायालयानं हे निर्देश देताना नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे। कोर्टानं म्हटलंय की हे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत। सार्वजनिक मालमत्तेवरील अनधिकृत बांधकामांशी संबंधित हे सगळं प्रकरण आहे, त्यामुळे चौकशी होणं आवश्यक आहे। न्यायालयाने या सगळ्या प्रकरणात महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय आणि ते म्हणजे म्हाडाने सार्वजनिक सुविधांसाठी आणि उद्यानासाठी राखीव ठेवलेल्या भूखंडावर बांधकाम केल्याचं उघड झाल्याचं न्यायालयानं म्हटलेलं आहे। तक्रारदाराच्या आरोपांमध्ये तथ्य आहे, त्यामुळे पोलिसांनी चौकशी करण्याइतपत हे सगळे पुरावे असल्याचं निदर्शनास येत आहे, असं न्यायालयानं म्हटलंय। हे निरीक्षण नोंदवल्यानंतर अखेर न्यायालयानं अँटी करप्शन ब्युरोचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे या प्रकरणात आता काय तपास होणार त्यावरून कुडाळकरांचं भवितव्य ठरणार आहे। एकूणच सत्ताधारी महायुतीतले असे अडचणीत आलेले हे पहिले आमदार किंवा पहिले नेते नाहीयेत। यापूर्वी वेटरला मारहाण करणं, पैशांच्या बॅगा समोर घेऊन बसणं, बोगस मतदाराला पळवून लावणं असे अनेक प्रताप सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी केल्याचे पाहायला मिळालेत। साताऱ्यातल्या ड्रग्ज प्रकरणावरूनही थेट शिंदेंवर आरोप होतात। दुसरीकडे अजित पवारांच्या लेखाचं भूखंडाचं प्रकरण आणि त्यात आता ताजंच असलेलं मंत्री माणिकराव कोकाटेंचं प्रकरण, अशा सगळ्या घडामोडींमुळे महायुती सरकारचा हा कार्यकाळ चांगला चर्चेत आहे। या सगळ्या घडामोडींबद्दल, आरोप प्रत्यारोपांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।